नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटली सर्वोच्च न्यायालयामध्ये महत्त्वाचा मुद्द्यावरती चर्चा झाली आहे। तो मुद्दा म्हणजे भारतामध्ये जे बाहेर देशातून येणारे जे निर्वासित आहेत किंवा जे रेफ्युजीज आहेत त्यांच्याविषयी सरकारचं मत काय। तर अशा या गोष्टीवरती एकूण चर्चा झाली। खरं तर ही चर्चा नाहीये, एक पिटिशन फाईल करण्यात आली होती की रोहिंग्यांना जे सरकारकडून डिटेन केलं जात आहे, डिटेन म्हणजे अटक नाही म्हणता येणार डायरेक्टली त्याला, डिटेन म्हणजे त्यांना हिरासतमध्ये घेण्यात येते, कारण त्यांना त्यांच्या जे ओरिजिनल देश आहे तिथं त्यांना पाठवायचं आहे, त्याच्यासाठी डिटेन केलं जातं। पण ते डिटेन त्यांना करू नये, त्यांना काही मूलभूत हक्क आहे भारतामध्ये राहण्याचा वगैरे, अशा संदर्भाची ती पिटिशन होती। मग त्या पिटिशनवरती ज्यावेळेस केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट देण्यात आलं किंवा त्यांच्यासाठी एक निवेदन जे देण्यात आलंय, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडण्यात आल्या। सरकारने त्यांची एक स्पष्ट ठाम भूमिका रोहिंग्यांच्या रेफ्युजीज बद्दलची व्यक्त केली आहे, तीच आपण या लेक्चरमधून अभ्यासणार आहे। खरं तर तो मुद्दा अगदी शॉर्ट आहे, जो मी तुम्हाला आता सांगितला तसाच तो मुद्दा आहे। याच्यामध्ये थोडे सरकारचं एक जहाल तुम्हाला एक नेतृत्व तिथं दिसेल, पण महत्वाचं म्हणजे आपल्या परीक्षेसाठी आहे ते म्हणजे कलम 21। कलम 21चा इथं उल्लेख झालेला आहे। कलम 21 हे भारतामध्ये जगण्याचं, अगदी व्यवस्थितपणे स्वातंत्र्य आणि फिरण्याचं आपल्याला मूलभूत हक्क देतोय किंवा एक फंडामेंटल राईट आपल्याला मिळत आहे। पण कलम 21 मग हे रोहिंग्यांसंदर्भात ॲप्लिकेबल आहे का, किंवा एकूणच हा विषय तिथं चर्चेत कुठून आलाय ते आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहे। तुम्हाला मुद्दा समजला असेल, तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत। सरकारची स्पष्ट भूमिका या गोष्टीवरची व्यक्त झालेली आहे। त्याचबरोबर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला असं पण सांगितलंय की न्यायालयाने याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, असं केंद्र सरकारने सांगितलंय। बघूया नेमकं प्रकरण काय। अशा प्रकारचे आर्टिकल्स रिसेंटली तुम्ही बघितले असतील आणि खरं तुम्ही हे आर्टिकल्स वाचायला पाहिजे, जेणेकरून तुमचा अभ्यासातला इंटरेस्ट बनून राहील। कारण कसं आहे ना, ज्यावेळेस असे क्लॅशेस समोर येतील तर तुम्हाला तो एक मुद्दा अभ्यासासाठी समजेल। म्हणजे इथं बघा, या हेडलाईनमध्ये एक तुम्हाला मुद्दा मिळून जातो अभ्यासाचा, रोहिंग्याज हॅज नो फंडामेंटल राईट्स। फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क, पॉलिटीमधला महत्वाचा विषय आहे ना, एक्झाममध्ये मार्क मिळवून देणारा विषय हा। तर तुम्ही फंडामेंटल राईट्स हे प्रॉपर रिवाइज करणं, त्याच्यावरती कसे क्वेश्चन आयोगाने विचारले, कलम 21 हा फंडामेंटल राईट वगैरे आहे का, हे सगळं अभ्यासणं गरजेचं आहे। आणि म्हणून तुम्ही या गोष्टी वाचत चला, ओके। फक्त व्हिडिओज बघून अभ्यास होत नसतो, ठीक आहे। इलिगल रोहिंग्याज हॅज नो फंडामेंटल राईट्स टू रिसाइड इन इंडिया ॲसेट गव्हर्नमेंट इन सुप्रीम कोर्ट। SC म्हणजे सुप्रीम कोर्ट, ठीक आहे। तर सुप्रीम कोर्टमध्ये भारत सरकारकडून असं सांगण्यात आलंय की रोहिंग्याजला भारतामध्ये राहण्याचा, निर्वासित होण्याचा फंडामेंटल राईट नाही आहे, ठीक आहे। चर्चेत एकूण कुठून आलाय, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आलेल्या सरकारच्या निवेदनात, निवेदन म्हणजे ॲफिडेव्हिट करण्यात आलं होतं, त्यामध्ये जे स्थलांतरित आहेत म्हणजे जे रेफ्युजीज आहेत तर त्यांना भारतात राहण्याचा, स्थायिक होण्याचा मूलभूत हक्क नाही असं सरकारने स्पष्ट केलंय। त्याचबरोबर बेकायदेशीर रोहिंग्या मुस्लिम स्थलांतरितांना भारतामध्ये राहण्याचा, स्थायिक होण्याचा मूलभूत हक्क नाही, अशी केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये भूमिका आहे। त्याचबरोबर बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणाऱ्या निर्वासितांचा दर्जा देण्यासाठी न्यायालय किंवा न्यायव्यवस्थेने वेगळी श्रेणी म्हणजे वेगळी कॅटेगरी तयार करू नये, असं पण या ॲफिडेव्हिटमध्ये किंवा या सरकारच्या निवेदनामध्ये सांगण्यात आलंय। म्हणजे काय की असे जे व्यक्ती आहेत तर त्यांना निर्वासितांचा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाने तयार करून देऊ नये, त्यांच्यासाठी काही वेगळी कॅटेगरी बनवू नये, असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय। त्यासाठी बरेचसे हेवी वर्ड्स वापरण्यात आलेत, जसं की स्वतंत्र श्रेणी निर्माण करण्यासाठी न्यायपालिकेने संसद, त्याचबरोबर कार्यकारिणीच्या विधायी धोरणात्मक क्षेत्रांवर अतिक्रमण करू नये, असं या गोष्टींवरती केंद्राने जोर दिलाय। म्हणजे केंद्र सरळ सर्वोच्च न्यायालय म्हणतंय की तुम्ही आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये येऊ नका, तुम्ही इकडं अतिक्रमण करू नका, असा शब्द केंद्राने सर्वोच्च न्यायालयामध्ये वापरलेला आहे, ओके। म्हणजे त्यांच्या त्या ॲफिडेव्हिटमध्ये आहे, ठीक आहे। त्याचबरोबर भारत सरकारने हे UNHCR निर्वासित कार्ड जे आहे, UNHCR म्हणजे काय, युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज, तर यांच्याकडून जे रेफ्युजी असतात इतर देशांमध्ये जे स्थलांतरित झाले, मग त्यांच्या सिच्युएशननुसार त्यांचा विचार केला जातो आणि मग ह्या युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज कडून त्यांना ID कार्ड दिले जातात, रेफ्युजी कार्ड दिले जातात। आणि मग ते जर रेफ्युजी कार्ड तुमच्याकडे असेल तर जर तुम्ही दुसऱ्या देशामध्ये शरण मागितली तर तो देश तुम्हाला शरण देईल किंवा रेफ्युजी कॅम्पमध्ये ठेवू शकतो,
म्हणजे हे इलिगल नाहीये. ठीक आहे, लिगली तुम्ही त्या देशामध्ये जाऊन राहू शकता. अशा प्रकारचं हे युनायटेड नेशन्सचं हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज वाल्यांचं कार्ड आहे. ठीक आहे, पण भारताने असं म्हटलंय, भारत सरकारने असं म्हटलंय की हे जे UNHCRचे जे निर्वासित कार्ड आहेत तर त्यांना आम्ही ओळखत नाही. ओके, सरळ असंच म्हटलेलं आहे, आम्ही त्यांना रिकॉग्नाइज करत नाही. कारण हे जे युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीजचं एक कन्व्हेन्शन आहे 1951चं आहे. तिथे 1951 मध्ये बऱ्याचशा देशांनी याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर त्या कन्व्हेन्शनला भारताने काही स्वाक्षरी केलेली नाही, त्याच्यामुळं यांच्या कंडिशन भारतावरती ऍप्लिकेबल नाही असं भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पष्टपणे भूमिका व्यक्त केली आहे. ठीक आहे, हा मुद्दा तुम्हाला एकूण थोडक्यात समजला असेल. त्याचबरोबर भारत सरकारने ना इथं सर्वोच्च न्यायालयाला त्यांच्याच जुन्या खटल्यांची आठवण करून दिली आहे. 2005 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक जजमेंट देताना असं म्हटलं होतं की जे इलिगल मायग्रेशन भारतामध्ये होत आहे, इतर देशांमधून इलिगली भारतामध्ये येत आहे, तर ते कुठंतरी भारताच्या सुरक्षेसाठी धोका आहे असं सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये व्यक्त केलं होतं. तर या गोष्टीची सुद्धा आठवण सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने करून दिली आहे. म्हणजे विचार करा की केंद्र थोडा इथं या केसमध्ये तरी फ्रंट फुटवर खेळताना दिसतोय. ओके, मग जो सुरक्षेचा धोकावाली जी गोष्ट आहे ना ती अशी इलॉबरेट केली किंवा अशी तिथं व्यक्त केली की अनेक रोहिंग्या हे बनावट भारतीय ओळख कार्ड बनवत आहेत, आधार कार्ड बनावट बनवत आहेत. त्याचबरोबर मानव तस्करी कार्यांमध्ये सुद्धा गुंतलेले आहेत. देशामध्ये विध्वंसकता त्यांच्याकडून घडली, म्हणजे अशा बऱ्याचशा कृती आहेत की ज्यांमध्ये डायरेक्टली रोहिंग्यांचा समावेश आहे. हे फक्त सरकार म्हणत नाहीये, तर आपल्या ज्या गुप्तचर संघटना आहेत तर त्यांनी सुद्धा अशी लिखित माहिती कोर्टामध्ये ऑलरेडी दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतोय याच्यामुळं, तर या गोष्टीवरती सुद्धा केंद्र सरकारने प्रकाश टाकलेला आहे. ठीक आहे, म्हणजे बघा ना, एक पिटिशन साईन होतीये आणि त्या पिटिशनमध्ये असं म्हटलं जातंय की रोहिंग्याजला भारतामधून बाहेर काढू नये किंवा त्यांना डिटेन करू नये, त्यांना सुद्धा भारतामध्ये राहण्याचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे, अशी ती पिटिशन होती. पण त्या पिटिशन विरोधात सगळ्या गोष्टी येताना अगदी सुरक्षेबद्दलचा सुद्धा मुद्दा इथं सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेला आहे. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे रोहिंग्याज नेमके कुठलचे आहेत, तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बऱ्यापैकी तुम्हाला याची माहिती ऑलरेडी न्यूजमध्ये सांगत असतील की हे म्यानमार देशातून आलेले आहेत. तर खरं आहे, म्यानमारमध्ये ना एकूण 135 वेगवेगळे एथनिक ग्रुप आहेत ज्यांना म्यानमारने रेकग्नाइज केले. म्हणजे ज्यांना म्यानमार म्हणतोय की हा हे 135 जे वेगवेगळे गट आहेत ते आमच्याच देशाचा भाग आहे. पण या 135 गटांमध्ये त्यांनी रोहिंग्यांचा समावेश केलेला नाहीये. आणि बघायला गेलं तर ओरिजिनली रोहिंग्या हे या प्रांतामध्ये बघायला मिळतील. ह्या रखेन स्टेट म्हणून जे आहे ना म्यानमारमधलं, हा पूर्ण रेड भाग जो आहे ना, तर तिथं हे रोहिंग्याज हे मोठ्या प्रमाणावरती तिथं राहतात. तिथं मेजर लोकसंख्या ही त्यांची आहे. ठीक आहे, बघायला गेलं तर म्यानमार हा एक बौद्ध मेजॉरिटी देश आहे आणि हे जे रोहिंग्याज आहेत या रखेन प्रांतामधले हे मेजॉरिटी मुस्लिम आहेत. ठीक आहे, मग हे काय होतं, यांच्यावरती बऱ्याचशा केसेसमध्ये अन्याय अत्याचार तिथं होतो. मग ते दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतरित होतात. मेजरली ते बांगलादेशमध्ये जात आहेत, कारण तुम्ही इथं बघत असाल की डायरेक्टली बांगलादेशची भूसीमा ही या प्रांताशी कनेक्टेड आहे. ओके, त्याच्यामुळे ते मेजरली याच भागातून बांगलादेशमध्ये जातात आणि बांगलादेशमधून मग परत हे चितगाव वगैरे करत नंतर ते ढाकातून पश्चिम बंगालला येत आहेत, नंतर इथं आसाममध्ये वगैरे सुद्धा ते एंटर करत आहेत. ठीक आहे, हे म्यानमारच्या उत्तरेकडे जात नाहीत, कारण इथंच तर मग त्यांच्यावरती मोठा अन्याय अत्याचार होतो ना, तर म्हणून ते म्यानमारमध्ये वरती जाऊन मग भारतामध्ये येतात. असं न करता पहिल्यांदा ते बांगलादेशमध्ये जातात आणि तिथून ते भारतामध्ये येत आहेत. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवू शकता. आता हे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा, म्हणजे जसं इथं थायलंडमध्ये जातात, मलेशियामध्ये जात आहेत. त्याचबरोबर खाली ज्यावेळेस ते इंडोनेशियाकडे पण चालले होते, तर रिसेंटली एक न्यूज आली होती की जवळपास 50 जण पाण्यामध्ये बुडून मेलेत. म्हणजे एका जहाजामधून ते इथून या रखेन प्रोव्हिन्समधून निघाले, इंडोनेशियाकडे जाताना वादळ आलं आणि त्याच्यामध्ये जवळपास 50 जणांचा मृत्यू पण झाला आहे. म्हणजे हे मोठं क्रायसिस आहे, हे तुम्हाला लक्षात आलं असतं. ओके, म्हणजे रोहिंग्या जे स्थलांतरित होत आहे एक मोठी समस्या आहे. ओके, मग ते वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये येत आहेत, त्याचबरोबर इथं आसाममध्ये ते प्रवेश करत आहेत. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा जे बॉर्डर राज्य आहेत, जे वेस्ट बेंगॉल आणि म्हणजे जे बांगलादेशची सीमा शेअर होतीये ना वेस्ट बेंगॉल आसाम या राज्यांमध्ये, तर इथं मोठ्या प्रमाणात डेमोग्राफिक बदल सुद्धा झालेला आहे. यांची पॉप्युलेशन तिथं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ठीक आहे, आता इथं या सगळ्या गोष्टींमध्ये कलम 21 कुठून आलाय, या गोष्टीचा हवाला सर्वोच्च न्यायालयामध्ये कसा देण्यात आलाय, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचाच हवाला देत
सरकारने असं स्पष्ट केलंय की हा तुमचं खरं आहे, तुम्ही म्हणताय की कलम 21 नुसार काही फंडामेंटल राईट्स मिळाले, त्यानुसार परदेशी नागरिक सुद्धा भारतामध्ये येऊ शकतात, पण भारतामध्ये ते फक्त येऊ शकतात, स्वातंत्र्याने फिरू शकतात, त्याचबरोबर भारतामध्ये जगू शकतात, पण स्वतंत्र भारतामध्ये त्यांना कुठंही येऊन राहण्याचा, कितीही दिवस राहण्याचा किंवा त्यांना स्थायिक होण्याचा हक्क नाही, तो फक्त भारतीय नागरिकांना आहे, असं या याचिकेचं उत्तर देताना सरकारने, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हटलंय. ओके, मुद्दा समजला का? कलम 21 काय माहिती का? ज्याच्यामध्ये जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, आणि तो अधिकार फक्त भारतीयांनाच नाही तर परकीयांना सुद्धा आहे, जे बाहेर देशातून भारतामध्ये आले अशांना सुद्धा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिगली भारतामध्ये कसे लोक येतात? एअरपोर्टवरती येतात, एअरपोर्टवरून ते टुरिझम किंवा कुठल्याही विजाचा वापर करून आलेले असतात. ठीक आहे, पण त्या केसमध्ये आपण त्यांना डायरेक्टली पकडले, अटक केले असं होतं का? नाही. काही गुन्हा वगैरे असेल तर अटक करतील, पण ज्यावेळेस ते लिगली भारतामध्ये येतात त्यावेळेस आपण त्यांना कलम 21च्या अंतर्गत जगण्याचा सुद्धा अधिकार देतो, त्याचबरोबर त्यांना स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा मिळतो. दोन्ही अधिकार त्यांना कलम 21 नुसार मिळतात. ओके, पण लिगली सुद्धा ते भारतामध्ये आल्यावरती कोणत्याही राज्यात जाऊन स्थायिक होऊ शकतात का? कितीही दिवसांसाठी राहू शकतात का? तर नाही. त्यांच्यावरती काहीतरी बंधन आहे, लिमिटेशन्स आहेत. जसं तुम्ही आणि मी भारतात कोणत्याही राज्यात जाऊन कितीही दिवस राहू शकतो ना, असं आहे का की 10 दिवसानंतर समजा मी मध्य प्रदेशला गेलो आणि 10 दिवसच राहिलोय, पण 11व्या दिवशी तिथं गव्हर्नमेंट म्हणलं मला की नाही तू तुमच्या ओरिजिनल ठिकाणी जा आणि राहा, असं करता येतं का? नाही. पण जो परदेशी नागरिक हा लिगली जरी भारतात आलाय आणि काही विजा टर्म्स वरती आलाय, कितीतरी दिवसाचा तो विजा घेऊन आलाय, तर त्या केसमध्ये मर्यादित स्वरूपामध्ये त्याला भारतामध्ये राहता येतं, पण त्याला कायमस्वरूपी स्थायिक होता येणार नाही. तीच गोष्ट इथं सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेली आहे. ठीक आहे, हा मुद्दा आय थिंक तुम्हाला समजला असेल. नसेल समजला तर पुन्हा एकदा ऐका. ओके, आता हे जे याचिका करतात ना ते बघा काय म्हणतात. त्याच्या प्रियाली सूर म्हणून जे आहेत, ज्यांनी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की रोहिंग्यांना हे डिटेन करू नये. ओके, अटक शब्द वापरला हा ट्रान्सलेट होऊन आलेला आहे, अगदी प्रॉपर अटक अर्थ त्याचा होत नाही. डिटेन करणं म्हणजे त्यांना ताब्यात घेणं. ओके, ताब्यात का घेत आहे तर त्यांना परत त्यांच्या मायदेशी पाठवता यावं, याच्यासाठी रोहिंग्यांना ताब्यात घेतलं जाऊ नये असं या प्रियाली सूर यांचं मत आहे. ओके, प्रियाली सूर असं म्हणतायत, त्यांनी त्याच्यासाठीच पिटिशन सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकली आहे. ओके, हा मुद्दा तुम्हाला कुठून आलाय हे ऍटलिस्ट समजलं असेल. मग याच याचिकाला उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने त्यांची बाजू मांडली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याच्यामध्ये कुठलाही न्यायिक हस्तक्षेप करू नये असं केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा सगळा मुद्दा अगदी व्यवस्थितपणे समजला असेल. आत्ता आपण थोडं कोर सब्जेक्टकडे येतोय आणि तो म्हणजे पॉलिटीमधला. पॉलिटीमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? कलम 21. त्याचा आपल्याला ऍप्लिकेशन ओरिएंटेड अभ्यास पण करायचा आहे. म्हणजे फक्त कलमात काय सांगितलंय हे न बघता कलमाचा वापर करून काय काय प्रोव्हिजन केल्या जाऊ शकतात, त्याचबरोबर एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जातील हे सगळं आपल्याला इथून पुढे बघायचं आहे. ओके, कलम 21 मध्ये कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचं जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता किंवा भारताच्या हद्दीत कायद्याचे समान संरक्षण नाकारले जाणार नाही अशा प्रकारची तरतूद घटनेच्या कलम 21 मध्ये दिली. ठीक आहे, कलम 21 मध्ये आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टींमध्ये आपल्याला अधिकार प्राप्त होत आहेत. ते कोणते? तर जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. हा कलम 21 अंतर्गतचा जो अधिकार आहे हा फक्त भारतीयांनाच नाहीये तर परदेशी लोकांना सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे कलम 21 हे फक्त भारतीयांवरती ऍप्लिकेबल आहे का? तर नाही. भारतीयांना सुद्धा स्वातंत्र्याचा अधिकार आहे, जगण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने परदेशी लोकांना सुद्धा हा अधिकार मिळतो. नाहीतर समजा परदेशी नागरिक कोणी आला तर आपण त्याची काय हत्या करायची का? जगण्याचा अधिकार तुला नाहीये बाबा, आमच्या घटनेमध्ये तुझ्यासाठी तो जगण्याचा अधिकार दिला नाहीये असं आपण म्हणू शकतो का? किंवा आला की लगेच त्याला जेलमध्ये टाकलाय आणि म्हणायचं की नाही तुला स्वातंत्र्याचा अधिकार भारतामध्ये नाहीये असं म्हणता येतं का? नाही, कारण आपल्या घटनेने 21च्या अंतर्गत सगळ्या नागरिकांना जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळालाय. ठीक आहे, हाच अधिकार. आता तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की तर मग हे रोहिंग्यांच्या बाबतीत असं होतंय का? हो, होतंय ना.
रोहिंग्यांना आपण काय मारतोय का, जीवे मारले का, त्यांना जगण्याचा अधिकार त्यांना आपण दिलाय ना, यस. त्यांना आपण जेलमध्ये टाकले का, नाही. त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य आपण हिरावलंय का, नाही. म्हणजे तो अधिकार त्यांना मिळालाय. जगण्याचा आणि स्वातंत्र्यानं फिरण्याचा अधिकार ऑलरेडी रोहिंग्याज हे उपलब्ध करून घेत आहेत. पण जो भारतामध्ये स्थायिक होण्याचा जो अधिकार आहे हा फक्त भारतीय नागरिकांना आहे. स्थायिक होणं म्हणजे काय असतं की आपण एखाद्या ठिकाणी अनलिमिटेड पिरियडसाठी राहू शकतो, त्याचबरोबर तिथं उद्योगधंदा आपण सुरू करू शकतो. म्हणजे प्रॉपर जे एका देशाच्या नागरिकाला जे अधिकार असतात याच्यामध्ये स्थायिक होण्याचा अधिकार हा परदेशी नागरिकांना भारतामध्ये नाही आहे. ठीक आहे, हेच सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगण्यात आलंय. ओके, आता राज्यघटनेमध्ये ना हा जो 21वा जे कलम आहे हे तर महत्वाचा आहेच. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा एका जजमेंटच्या दरम्यान या मूलभूत हक्कांमधलं जे कलम 21 जे आहे त्याला हार्ट ऑफ फंडामेंटल राईट्स म्हटलेलं आहे. म्हणजे काय, मूलभूत हक्कांचं हृदय हे कुठलं कलम आहे, कलम 21. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन येईल की घटनेमधलं कोणतं कलम आहे ज्याला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांचं हृदय म्हटलंय, तर ते आहे कलम 21. ठीक आहे, कलम 21 हे फक्त जगण्याचा अधिकार देत नाही, तर सन्मानाने जगण्याचा, अर्थपूर्ण जीवन जगण्याचा किंवा त्याच्यासाठी सक्षम बनवण्याचा अधिकार हे कलम 21 नुसार मिळत आहे. ओके, आता थोडं आपण क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये हा मुद्दा आणखी डिटेलमध्ये समजून घेऊ. जसं की बघा, कलम 21 काय आहे असं विचारलंय. कलम 21 ओके, कलम 21 नाही, कलम 21 तर हे जे कलम 21 आहे हे घटना दुरुस्ती करून ऍड करण्यात आलंय, ज्यानुसार राज्य कायद्याद्वारे ठरवले त्या पद्धतीने 6 ते 14 वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण प्रदान करेल अशा प्रकारची तरतूद 21 मध्ये आहे. ठीक आहे, मग याच्या संदर्भात मी तुम्हाला एक होमवर्कचा क्वेश्चन देतोय की ही कोणती घटना दुरुस्ती आहे की ज्याच्यानुसार कलम 21 मध्ये ही तरतूद करण्यात आली. जर तुम्हाला माहिती असेल तर साल आणि घटना दुरुस्ती कमेंट करा. ठीक आहे, त्याचबरोबर इथं दुसरा एक प्रश्न विचारलाय, कलम 21 हा पूर्ण अधिकार आहे का. पूर्ण अधिकार म्हणजे ऍब्सोल्यूट पॉवर किंवा ऍब्सोल्यूट फंडामेंटल राईट आहे का. ऍब्सोल्यूट म्हणजे त्याला कुठलंही बंधन नाही. घटनेमध्ये कलम 21 हे जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचलं तर लक्षात येईल की त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की कायद्याने प्रस्थापित केलेल्या म्हणजे काय, ज्या आपल्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, जर त्यांनी असं ठरवलं की एखाद्या व्यक्तीचा जीवनाचा अधिकार काढून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला फाशी द्यायची फॉर एक्झाम्पल, देता येते का, हो देता येते ना, प्रोव्हिजन कायद्यामध्ये तशी आहे. त्याचबरोबर जर कुणाला जेलमध्ये टाकायचं असेल तर त्याच्या स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो आपण हिरावून घेऊ शकतो का, हो. म्हणजे कलम 21 मधल्या ज्या 2 तरतुदी आहेत, जगण्याचा आणि स्वातंत्र्याने फिरण्याचा, ठीक आहे, म्हणजे स्वातंत्र्याचा हक्क, हे दोन्ही आपण हिरावून घेऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला फाशी दिली कायद्यानुसार तर ती म्हणजे त्याच्या जगण्याचाच हक्क आपण काढून घेतोय. म्हणजे कलम 21 मधले अधिकार हे पूर्ण नाही आहेत, हे तात्पुरते अधिकार आहेत. जोपर्यंत तो व्यक्ती एका फ्रेमवर्कमध्ये जगतोय राहतोय तोपर्यंत हा हक्क जो आहे कलम 21 अंतर्गतचा त्याचा उपभोग त्याला घेता येतोय. पण कुठं त्यांनी काही चुका केल्या कायद्यानुसार आपण त्याला शिक्षा देऊ शकतो, त्याला जेलमध्ये टाकू शकतो. म्हणजे कलम 21 मधली जी महत्वाची तरतूद आहे स्वातंत्र्याचा हक्क तो आपण त्याचा हिरावून घेऊ शकतो. त्याच्यामुळं कलम 21 हा पूर्ण हक्क आहे का, तर नाही. ओके, लक्षात ठेवायचं, याच्यावरती क्वेश्चन येतात. हेच ऍप्लिकेशन ओरिएंटेड अभ्यास म्हणजे काय असतं, हेच जो आता आपण करतोय ना यालाच ऍप्लिकेशन ओरिएंटेड अभ्यास म्हणतात. एक्झाम मध्ये एखादी जर केस समोर दिली आणि त्याच्यानुसार जर विधान विचारलं तर जर तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही याला टॅकल करू शकाल. ओके, पुढचा एक असाच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये असं दिले बघा, आणीबाणीच्या काळात कलम 21 निलंबित केले जाऊ शकते का. आणीबाणीच्या काळामध्ये असं केलं जाऊ शकतं का, हो आधी केलं होतं बघा. आपल्याला माहिती, आपण ऐकलंय आतापर्यंत की आणीबाणीच्या काळात बऱ्याचशा नेत्यांना पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. जवळपास 1 लाखपेक्षा जास्त लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्याच्या हक्कावरतीच गदा घातली होती ना. येस, तर आणीबाणीच्या काळात त्यावेळेस तसं केलं होतं, पण पुन्हा जाऊन आपल्याला एक घटना दुरुस्ती करावी लागली होती, 44वी घटना दुरुस्ती. आणि त्याच्यानुसार या 21 मधले जे 2 महत्वाचे हक्क दिलेत, एक म्हणजे त्याला जगण्याचा आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचा, ते दोन्ही हक्कांना किंवा दोन्ही गोष्टी ह्या आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा लागू राहतील अशा प्रकारची तरतूद 44व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आली आहे.
म्हणजेच आणीबाणीच्या काळामध्ये कलम 21 निलंबित केले जाऊ शकतं का? तर नाही. लक्षात ठेवा, आधी केलं होतं पण आता 44वी घटना दुरुस्ती जी झाली आहे त्याच्यानुसार हे निलंबित केले जाऊ शकत नाहीत. ओके, लक्षात ठेवायचं आहे. आय होप हा मुद्दा तुम्हाला समजला असेल. थोडक्यात अगदी व्यवस्थितपणे सगळे पॉईंट इथं कव्हर केलेत. कलम 21 प्रॉपर रिवाईज झाला असेल आणि थोडाफार पॉलिटीमधल्या काही घटना पण तुम्हाला समजल्या असतील. ठीक आहे, तुम्हाला मी थोडे होमवर्कचे 2 मुद्दे देतोय. मोठे मुद्दे, थोडा वेळ लागेल पण अभ्यासा नक्की याला. एक मुद्दा म्हणजे 42वी घटना दुरुस्ती व्यवस्थितपणे अभ्यासायची. 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या तरतुदी करण्यात आल्या होत्या. इव्हन आपल्या प्रिॲम्बलमध्ये पण काही गोष्टी ॲड करण्यात आल्या. तर 42वी घटना दुरुस्ती अभ्यासा आणि 42वी घटना दुरुस्ती अभ्यासल्यानंतर 44व्या घटना दुरुस्तीमध्ये या. का? कारण 42व्या घटना दुरुस्तीमधल्या बऱ्याचशा तरतुदी 44 मध्ये तुम्हाला लिंक होतील. ओके, 44 मध्ये बऱ्याचशा त्यातल्या काढून टाकल्यात किंवा चेंजेस केलेत, तर हे तुम्हाला अभ्यासायला मिळेल. दोन्ही गोष्टी थोड्या कंपॅरिझन मध्ये अभ्यासता येतील. म्हणून 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती व्यवस्थितपणे होमवर्क म्हणून आज अभ्यासायची. त्याचबरोबर जर हे तुमचं आज दिवसभर झालं तर त्यानंतर पहिली, दुसरी आणि तिसरी पंचवार्षिक योजना जी इकॉनॉमीमधला आपला भाग आहे इकॉनॉमिक्समधला, तर तो तुम्ही अभ्यासायचा आहे. अगेन हे जवळपास 15 वर्षांचा अभ्यास तुमचा याच्यातून होतोय. पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी आणि तिसरी. ठीक आहे, त्याच्यामुळे चांगल्या टाइम लाईनमध्ये तुमचा अभ्यास होत राहील आणि जे एक्झाममध्ये वारंवार विचारलं जातं ते मी तुम्हाला होमवर्क करायला लावतोय. म्हणजे तुमचे थोडे मार्क पण ॲश्युअर होतील, तुमचे मार्क चांगले म्हणजे मार्क पडतील अशी तुमची खात्री मनात तयार होईल असा हा अभ्यास आहे. नक्की होमवर्क करा. आणि मी वारंवार सांगतोय, आज पण सांगणार आहे की पुस्तकं वाचूनच, स्वतःच्या हाताने नोट्स लिहूनच अभ्यास होतो. बाकी लाईव्ह लेक्चरमध्ये उगाच जे चालू आहे हा फक्त धंदा आहे. मी स्पष्टच सांगतोय की त्या गोष्टी फक्त तुम्हाला तुमचा वेळ खाण्यासाठी बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टींच्या नादी लागू नका. जिथं तुमचा वेळ वाचवतायत, जिथं अगदी टू द पॉईंट अभ्यास करून घेत आहेत, अशाच चॅनल्सला, अशाच लोकांशी कनेक्टेडमध्ये राहा. ठीक आहे, म्हणजे त्यांच्या संपर्कामध्ये राहा. तर मला वाटतं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. भेटूत अशाच एका नवीन लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.